हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बेबीसाठी अशी रेसिपी बनवलेली आहे की जी रेसिपी खाऊन तुमच्या बाळाला खूप सारे न्यूट्रिशन भेटणार आहे आणि एकदम सिंपल अशी झटपट होणारी रेसिपी आहे. आणि त्या पदार्थामध्ये तुम्हाला खूप सारे आयर्न्स, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि भरपूर असे फायबर्स आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या बाळाला त्याचा खूप फायदा होणार आहे. अशी ही रेसिपी आहे आणि तुमच्या बाळाच्या ग्रोथसाठी ही रेसिपी किंवा हा पदार्थ बाळाला खाऊ घालणे अत्यंत गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर ही रेसिपी बाळाला देत नसाल तर नक्की देण्याचा प्रयत्न करा. आणि किती वेळा द्यायचं, दिवसातून कसं द्यायचं, हे संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता समोर बघा. चला तर मग सुरू करूया आजची आपली रेसिपी. तर रेसिपी बनवण्यासाठी मी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत तर वन बाय वन मी तुम्हाला सांगत आहे. तर जो आपला सुपर हेल्थी पदार्थ म्हणता येईल तो म्हणजे बाळाला देणं गरजेचं आहे, तो आहे आपला ओट्स. तर बघू शकता अर्धी वाटी मी इकडे ओट्स घेतलेले आहे. अर्धा सफरचंद कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अर्धा छोटा ग्लास दूध घेतलेला आहे आणि चवीसाठी थोडासा गूळ घेतलेला आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता किंवा नाही देऊ शकत. देत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे 4 इन्ग्रेडियंट्स लागणार आहे आणि अत्यंत पौष्टिक आणि चवीला एकदम भारी अशी रेसिपी आपली तयार होणार आहे बाळासाठी. तर सर्वप्रथम जे मी ॲपल घेतलं होतं त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहेत. आता मी हे ॲपल किसून घेणार आहे. ॲपलमध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात, सोबत फायबर्स असतात, व्हिटॅमिन B6, B12, व्हिटॅमिन A अँड C हे सगळे व्हिटॅमिन्स असतात जे की बाळाच्या वाढत्या वयामध्ये बाळाला फार गरजेचे असतात. ॲपल किसून झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. साईडला ठेवलेला आहे. आता मी इकडे गॅसची फ्लेम ऑन करते. तर गॅसची फ्लेम मी ऑन करून घेतलेली आहे आणि आपला जो पॅन आहे तो पॅन मी ठेवला आहे गरम होण्यासाठी. बघू शकता अशा प्रकारे. हा पॅन गरम झाला आहे तर पॅनमध्ये मी घालून घेणार आहे ओट्स. ओट्स हे बाळाला देणं फार गरजेचं आहे. जे ओट्समध्ये घटक असतात त्याच्यामुळे बाळाची पचनसंस्था सुधारते, बाळाचं मेटाबॉलिझम चांगलं राहतं, बाळाला कॉन्स्टिपेशन होत नाही आणि ओट्समध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात. तुम्ही बाळाला दिवसभरातून 2 ते 3 वेळा ओट्सच्या वेगवेगळ्या रेसिपी करून खाऊ घालू शकता. इतकं ओट्स म्हणजे बाळासाठी चांगलं मानलं जातं. तर तुम्ही तुमच्या बाळाला नक्की द्या. अशा प्रकारे कमी लो फ्लेमवर तुम्ही व्यवस्थित याला भाजून घ्या. जास्त लालही नाही झालं पाहिजे. मंद आचेवर व्यवस्थित थोडंसं 2 ते 3 मिनिटं तुम्हाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघू शकता ते कडक कडक होतात थोडेसे आणि व्यवस्थित भाजायला लागले आहेत आपले ओट्स. आणि आपले जे ओट्स आहेत ते भाजून रेडी झालेले आहेत अशा प्रकारे. आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे अर्धा ग्लास. तर हे बघा अशा प्रकारे अर्धा ग्लास मी पाणी टाकले आणि व्यवस्थित ढवळून घेते याच्यामध्ये, कारण त्याच्यात शिजले गेले पाहिजे पूर्णपणे पाण्यामध्ये ओट्स. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पाण्यामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं याला लो फ्लेमवर. 5 मिनिटं हे शिजायला लागतं त्याला. बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित हे असं पूर्ण पाणी याचं गेलं पाहिजे. नंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास दूध टाकून घेणार आहोत. जे दूध मी घेतलं होतं ते बघा तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये नंतर पूर्ण शिजल्यानंतर अर्धा ग्लास दूध टाकून घ्या आणि व्यवस्थित स्टर करा जेणेकरून सगळीकडे मिक्स झालं पाहिजे. आणि दुधात सुद्धा थोडा वेळ आपल्याला 2 ते 3 मिनिटं याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता दुधात सुद्धा हे शिजायला लागलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जे आपलं जे ॲपल आहे जे बाळासाठी अत्यंत चांगलं मानलं जातं, ज्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन आहे, खूप सारे फायबर्स आहेत. बाळाला ॲपल देणं म्हणजे सर्वगुणी असं ॲपल म्हणतात त्याला, ते खूप गरजेचं असतं. तर अशा प्रकारे रेसिपीमध्ये टाकून तुम्ही ॲपल द्या बाळाला किंवा तसं सुद्धा देऊ शकता. आणि मी याच्यामध्ये ॲपल टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. अत्यंत न्यूट्रिशियस अशी रेसिपी तयार होणार आहे. आता गूळ सुद्धा मी टाकून घेतलेला आहे. गुळामध्ये सुद्धा आयर्न भरपूर प्रमाणात असतं, तर बाळाला रक्त वगैरे वाढण्यासाठी याचा मदत होत असतो गुळाचा अशा प्रकारे. आणि गुळ आपला विरघळत आहे, आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचे. आणि थोडी कन्सिस्टन्सी जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी सुद्धा थोडंसं घालून घेऊ शकता. आणि हे बघा अशा प्रकारे आपले शिजून ओट्स तयार झालेले आहे. सगळी प्रोसेस मीडियम फ्लेमवर केलेली आहे. बघा त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. जास्त घट्टही नाही बनवलेलं आणि जास्त पातळही नाही, तर बाळाला खाता येईल इतपत असं बनवलेलं आहे. माझं बाळ 1 वर्षाचं आहे तर ठीक आहे, मी त्याला इतकं घट्ट देऊ शकते. आता तुमचं बाळ जर छोटं असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये पेस्ट करून नंतर त्या ओट्सची पावडर तयार करून अशी रेसिपी बनवू शकता. माझं बाळ 1 वर्षाचं आहे म्हणून मी अशा प्रकारे डायरेक्ट शिजून घेतलेले आहे ओट्स. हे बघा किती मस्त दिसायला पण खूप भारी दिसते.
आणि रेडी झालंय. तर मी चला सर्व करते आता. बघा अशा प्रकारे आपली रेडी झालेली आहे ओट्सची रेसिपी. हे बघा आता मी काढून घेतेय. तुमच्या बाळाला ओट्स देणं फार गरजेचं आहे. जर देत नसाल तर नक्की देणं सुरू करा. ओट्समध्ये खूप सारे घटक असतात, ते बाळाच्या ग्रोथसाठी खूप गरजेचे असतात. आणि चला तर बघू शकता तुम्ही किती दिसायला भारी दिसते. असं अट्रॅक्ट होतं की नाही माणूस, आणि बाळ तर होणारच. आपल्यालाही वाटतंय बघावून काहीतरी वेगळं. आणि हे बघा आता मी डिश तयार केलेली आहे. हे सगळं तक्षसाठी करते मी, कारण त्याला असं नवनवीन आवडतं. आणि आता लगेच मी तक्षकडे घेऊन जात आहे. बघूयात तक्षचं रिॲक्शन कसं येतं आणि तक्ष खातोय की नाही ही रेसिपी ओट्सची बनवलेली. आणि घेऊन आली मी तक्षकडे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर बघा आता तक्षचं रिॲक्शन कसं येतंय. आणि हे बघा तक्षने बघितल्यानंतरच त्याला असं वाटतं की मी खेचून घेऊ का काय, आणि कधी खाऊ आणि कधी नाही असं होत असतं. त्याला घाई झालेली असते आधीपासून. त्याला माहिती आहे मला रोजच काहीतरी वेगळं वेगळं असतंच खाण्यासाठी. आणि हे बघा अशा प्रकारे मी तक्ष समोर ठेवलेलं आहे. आता तक्षला मी भरवते. बघूयात तक्षचं रिॲक्शन कसं येतंय तर. आणि बघू शकता तुम्ही एकदम दिसायलाही भारी आहे. असं काहीतरी वेगळं वाटतंय, हलव्या टाईप दिसतंय. तर बाळाला तर आवडणारच ना. हे बघा आणि कन्सिस्टन्सीसुद्धा अशा प्रकारे. आणि हे बघा तक्षला भरवलेला, तर तक्षला आवडलं, तक्षने खाल्लं. तक्षला आवडतेच मी बनवलेली प्रत्येक रेसिपी, याच्यात तर शंकाच नाही आहे. आणि तक्ष आवडीने खात असतो. आणि जितकं दिलंय ना मी डिशमध्ये तुम्हाला दिसतंय ना, तितकं संपूर्ण तक्ष संपवत असतो. आणि तुमचंसुद्धा बाळ संपवणारच. आणि मी त्यालासुद्धा आता खायला देत असते. थोडंसं खाली वगैरे सांडतो, पण तितकंच त्याला सवय होतीये. आणि मजेत हसत खेळत तो खात असतो. हे बघा अशा प्रकारे. आणि त्याला एन्जॉय करतो तो या सगळ्या रेसिपी. तुमचं बाळसुद्धा अशाच प्रकारे एन्जॉय करेल. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला नक्कीच ओट्सच्या अशा वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज देत जा. आणि ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करा. एकदम साधी, सोपी आणि बाळाला खूप सारी न्यूट्रिशन देणारी ही रेसिपी आहे. तर माझं असं म्हणणं आहे सगळ्या मॉमींनी की प्लीज अशा रेसिपीज तुमच्या बाळाला द्या. आणि कसं खातं की नाही, काय बाळाला वेट गेन होतं की नाही, सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष असू द्यात. आणि जर काही कमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. हे बघा तक्षने पूर्ण डिशमधलं जे आहे ते संपूर्ण संपवलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचं पोट भरलेलं आहे. तुमच्यासुद्धा बाळासाठी तुम्ही अशाच नवनवीन रेसिपीज ट्राय करा. आणि मी सुद्धा नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. प्लीज मायसेल्फ तक्ष या चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.